बघा लगेच त्याच्याकडून टिप्स घ्यायला देखील आला. कोण आलाय तर पक्या येतोय. पक्या त्याच्याकडे टिप्स घ्यायला आलाय. चला मॅचच्या दिशेने पहिला चेंडू बॉलर बॅक टू खेळला होता. समोर खेळला होता गोलंदाजच्या रमा ठाकूर. गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. एक नामवंत खेळाडू आहेत आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र काय घडलंय, काही रनआउटच्या स्वरूपात विकेट आहे का चेक केलं जाईल. इनफिल्ड अंपायरने मात्र बिझी केले. थर्ड अंपायरला बघूया आपण तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येईल. यस इथे तुम्ही पाहू शकाल. इथे 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 आतमध्ये आला आणि इथे यस OUT आउट. काय पाहिजे ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार नामांकन सोनियाचा हार ग. अरे हात में गजरा फूलों का हार, जय जयकार जय जयकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर नक्कीच मुकेश गावडे बाद होत आहेत आणि त्यांच्या जागेवर मैदानाच्या आतमध्ये येत आहे टीम कॅप्टन मिस्टर मिलिंद भगत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अजय पाटील आमचे शिवभक्त या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि अतिशय सुंदर कॅमेरामॅन देखील आहेत ते. आणि खास स्वर्गीय गणपत नितीन गणपत पाटील या पॅव्हलियन एंडमधून या संपूर्ण मैदानाचे ते छायाचित्रण करत आहेत. आपल्या खेळाडूंची या ठिकाणी ते छायाचित्रण करत आहेत. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला. चेंडू जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर डीप मध्ये निघून जातोय. स्वतः मिलिंद पाटील चेंडूला फील्ड करतायत. एकदा मिळेल. धावसंख्या त्या ठिकाणी मात्र सुरू झाल्या आहे. धावसंख्या फलकावर लागली गेलेली आहे ती म्हणजेच 1. जयेंद्र ठाकूर सर्वात जुना जाणता असा खेळाडू आहे. म्हणजे जवळपास मी नेहमी म्हणतोय की 1989 म्हणजे 1989 ते 90 या काळामध्येपासून 40 प्लसचा क्रिकेटचा उगम झाला होता राईच्या गावातून. मात्र त्या राईच्या गावामधून जर 40 प्लस क्रिकेट मुंबईमध्ये पहिल्यांदा पहिली स्पर्धा 40 प्लसची कुठे खेळवली गेली असेल तर एकमेव ठिकाण दहिसरचा गाव. दहिसरच्या गावामध्ये ती 40 प्लसची स्पर्धा खेळली गेली 1993 रोजी आणि त्या वेळेपासून जयेंद्र ठाकूर त्या 40 प्लस क्रिकेट सोबत आहेत. आणि तेच खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. ऑन साईडला वेळेस चेंडू हवेत खेळला गेला होता. वाईडिस्ट लॉंग ऑन डीप मध्ये चेंडू निघून जातो. बलवा चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो. फंबल झालाय. थोडासा उशीर झालाय बलवाला चेंडू उचलण्यासाठी आणि या कालावधीत त्या ठिकाणी मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 4. DBN लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत त्या तमाम दर्शकांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. काल तब्बल 26,000हून अधिक लोकांनी मात्र 27,000 लोकांनी मात्र कालच्या दिवसातील मॅचेस पाहिल्या. काल जवळपास 2 वाजले होते आणि तरी देखील जवळजवळ 400हून अधिक लोक DBN लाईव्हच्या सोबत जुडले होते. त्या मॅचचा रिझल्ट पाहण्यासाठी RK मोरा वर्सेस आपण ती मॅच पाहिली होती. वाघबिल डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडूला ड्राईव्ह केला गेलाय. बलवाय डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. मात्र या 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडासा धोका स्वीकारला होता आणि हा धोका स्वीकारला होता टीम कॅप्टन मिलिंद भगत यानं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, मात्र रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. जबरदस्त मिलिंद भगत सुखरूप आहेत घरामध्ये. धावा झाल्या आहेत त्या 6. ऑफ साईडला चेंडूला पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चंद्रशेखर होळेकर येत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, रॉंग एंडला थ्रो मी तर म्हणेल. डायरेक्ट हिट झालाय आणि या डायरेक्ट हिटनं काम फिट केलंय मिस्टर जयेंद्र ठाकूर यांचं. आणखीन एक विकेट, दुसरी विकेट डाऊन. मिस्टर जयेंद्र ठाकूर परतीच्या मार्गी आउट. देवीला देवीला भेटल्या ना बाया माझ्या सज्जनी सज्जनी माऊल्या, बाया माझ्या सज्जनी
यू डीचे जयेंद्र ठाकूर बाद होत आहेत आणि त्यांच्या जागी आपण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मिस्टर यतीन पाटील. यतीन म्हटलं तर टेनिसचं क्रिकेट जगतातील एक नामवंत खेळाडू. याचं टेनिस क्रिकेट विश्वानं मात्र त्याला नाव दिलं आहे ते मायकल या नावानं प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू आहे यतीन पाटील. नॉन स्ट्राईक एंडवर, स्ट्राईक एंडला पण मिलिंद भगत यांना पाहताय टीम कॅप्टन आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज आणि मात्र तो चेंडू जाऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आणखीन एक विकेट. टीम कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर मिलिंद. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी थँक्यू डीचे. बॅक टू बॅक 2 सपाचा रिप्ले आपण पाहू शकाल बघा. शॉर्ट बॉल होता, थोडासा टोन झाला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू होता आणि शपनवून या चेंडूला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता मिलिंद भगत यांना. मात्र बॅटच्या टोवर चेंडू लागला गेला आणि तो चेंडू सरळ यष्टीरक्षक उत्तम ठाकूर यांच्या हातामध्ये जाऊन बसलाय. एक सर्वात मोठी सफलता प्राप्त केली गेली. विकेट आतापर्यंत पडले आहेत 3. मिलिंद भगत बाद होत आहेत आणि त्यांच्या जागी आपण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मिस्टर विनोद. 7+3 7 धावसंख्येवर 3 विकेट पडल्या आहेत त्या दहिसर या टीमच्या. सुरुवात तर नक्कीच या ठिकाणी थोडीशी खराब पाहायला मिळते दहिसर संघाची. षटक क्रमांक आपण पाहतो 1.1 म्हणजे जवळपास दुसरं षटक. 35 वयोगटातील गोलंदाज मिस्टर प्रशांत वैती या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. आणि पहिल्या चेंडूवर मात्र प्रशांतनं डब्ल्यू शोधलाय. लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन. दोन्ही खेळाडू मात्र ताकदवर आहेत. दोन्ही खेळाडूमध्ये मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी इतकं निश्चित म्हणू शकतो की या ठिकाणावरून एखादी चांगली पार्टनरशिप दहिसर टीमसाठी अपेक्षित असेल. कारण या मैदानाचा विचार केला पण 40 धावा देखील या मैदानावर कुठेतरी समाधानकारक धावसंख्या आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली होती 40+ क्रिकेटमध्ये. आणि नक्कीच दमनची स्पर्धा विसरता कामा नाही आहे. जानेवारीचा तो महिना आणि दमनच्या स्पर्धेमध्ये दहिसर संघाच्या माध्यमातून जर कुठल्या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दिला असेल तर तो एकमेव खेळाडू मिस्टर विनोद. शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. चांगला चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. अगदी चेंडू टॉस झाला आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी करेक्शन झालं नाही बॅट आणि बॉलचं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ऑन साईडला चेंडूला सॉफ्टनं ड्राईव्ह केलंय. एकदा तर वेगानं पूर्ण केलंय. शतरक्षक डीपमध्ये चंद्रशेखर ओळेकर. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो चंद्रूच्या येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण आज सामना पाहतोय. आजच्या दिवसातील हा जरी सामना दुसरा असला तरी घटक क्रमांक 2 ब गटातील हा जवळपास पहिल्या फेरीतील 4था सामना आहे. शॉर्ट बॉल त्यावेळेस नक्कीच वेगानं बीट केलं. या कारणास्तव प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये. बॅकफुटला जाऊन इथून मात्र हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता विनोद यांचा. 2 धावा इथे कंप्लीट केले आहेत. बॅकफुटला गेल्यानंतर नक्की चेंडू टॉस झाला आणि प्लस आपण या ठिकाणी चेंडूचा वेग पाहिला. या कारणास्तव फटका कुठेतरी फसला गेला होता. बॅटच्या वरच्या पट्ट्यावर तुम्ही पाहू शकाल. अगदी बॅटच्या वरच्या पट्ट्यावर ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर असतोय त्या पट्ट्यावर तो चेंडू आदळला गेला. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली आहे ती 11. 40+ क्रिकेट. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमधील क्रिकेट जवळपास या संस्थेच्या माध्यमातून 23 संघ म्हणण्यापेक्षा मी म्हणेल या संस्थेच्या माध्यमातून 23 गावं आज एकत्र आले आहेत आणि या 23 गावातून अनेक सामाजिक कार्य देखील केली जात आहेत. शॉर्ट बॉल विथ द टो चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय स्वीपर पॉइंट डीप मध्ये. 1 धाव पूर्ण. डबलचा कॉल मात्र मायकल थांबवतोय विनोद यांना. फक्त सिंगल. मायकल यतीन पाटील एक स्फोटक घातक मी तर म्हणेल विध्वंसक खेळाडू आहे. मात्र इथे या नारंगीच्या मैदानावर कशा प्रकारे खेळले असेल. का इथे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाईल का यतीन पाटील यांच्या बॅटमधून की ज्याप्रमाणे त्याची ओळख आहे आक्रमतेचा सितारा त्याप्रमाणे तशा प्रकारची खेळी यतीन पाटील यांची या मैदानावर नारंगीच्या पाहायला मिळेल. धावा झाल्या आहेत त्या 12. शॉर्ट बॉल होता. जी अपेक्षा केली होती यतीननं की चेंडू थोडासा उचले घेईल आणि या उचले घेणाऱ्या चेंडूला मी पुलच्या माध्यमातून खेळणार आहे. मात्र त्या अपेक्षा त्या ठिकाणी भंग झाल्यात. चेंडू पडल्यानंतर खाली बसतोय. रिप्ले पाहू शकाल तुम्ही बघा.
चेंडू पडल्यानंतर बराचसा खाली बसलाय. बॅट जर आपण पाहिली बॅट्समॅन अतिशय सुंदर बॅट्समॅन आपण पाहिला, मात्र बॅट त्या चेंडूच्या वरून निघून गेले. चांगला चेंडू तळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी क्लिअर होतोय, संपला जातोय. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण दहिसर संघाची धावसंख्या पाहतोय. धावा झाल्यात त्या 12, 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला कांदरपाडा आणि मुर्धा या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. कांदरपाडा आणि मुर्धा दोन्ही टीम आले असतील तर रेडी राहायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 4-4 ओव्हरच्या आपण मॅचेस या ठिकाणी खेळण्यासाठी सुरू केले आहेत. आज 23 संघांना या ठिकाणी संधी प्लस नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा एक संघ असेल 50+चा, तो असेल नारंगी बीचा संघ. तो देखील आपण एक सामना पाहणार आहोत या ठिकाणी. आणि जवळपास एक सर बी टीमची मॅच असेल मीरा मास्टर्स या टीम सोबत. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. गंभीर आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा गंभीरच्या माध्यमातून दिला जातोय. चंद्रशेखर ओवळेकर, कोण विसरणार या खेळाडूला, कोण विसरणार चंद्रशेखर ओवळेकर यांचा जन्मदिवस. ज्या वेळेस क्रिकेटच्या मैदानावर चंद्रशेखर ओवळेकर यांचा जन्मदिवस आलाय त्यावेळेस ओवळा संघ ग्रँड फिनाले मॅच खेळलाय, हे मात्र क्रिकेटचं सत्य आहे. इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडूला फील्ड केला गेला रमा ठाकूर कडून. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न केला गेला होता, त्या ठिकाणी हुलकावणी दिली होती, मात्र यतीन तयार नव्हता या गोष्टीसाठी. धावा झाल्या आहेत त्या इथे मात्र एक चिकी सिंगल नक्कीच कंप्लीट केला जाईल. चंद्रशेखर ओवळेकर एक नामांकित खेळाडू आहेत आणि नक्कीच या रविवारी ज्याप्रमाणे या शनिवारी आपण गेल्या शनिवारी जो क्रिकेट पाहिलंय ओळा स्पोर्ट्स ओळा या संघाचं, कारण त्या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करणारा हा तो संघ ठरला होता, ओळा संघ. त्याच्यामुळे नक्कीच चंद्रशेखर ओवळेकर यांची बॅटिंग, खास करून रमा ठाकूरला विसरता कामा नाहीये. अप्रतिम बॅटिंग केली होती रमा ठाकूरनं त्या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये. 90च्या पलीकडे धावा या रमानं आपल्या बॅटनं बनवल्या होत्या. त्यांना दिलीप, वन ऑफ द ग्रेट बॉलर, दिलीपच्या त्या एका ओव्हरमधून नक्कीच सेमीफायनलचा प्रवास सोपाट झाला होता, तो म्हणजे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचा. त्या दिलीपला देखील आपण या टीममध्ये पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये आपण त्याला पाहू शकाल. मात्र जास्त वेळ झाला नाहीये ग्रँड फिनालेकडून ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला. ऑन साईडला जोरकस फटका आहे, गॅप मध्ये खेळला गेलाय. प्रयत्न दोन्ही फिल्डरचा होता, मात्र चेंडू थांबला जाणार नाहीये. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. सारी दुनिया ही सारी दुनिया मोह मायेचा है बाजार. सारी दुनिया ही सारी दुनिया मोह मायेचा है बाजार. पण आईने लावलेली माया कधीच नाही संपणार. थँक्यू. काय क्लास तो खेळ आहे अगदी. त्या ठिकाणी पाहिला आपण तर मिड विकेटचा जो गॅप शोधला गेला, मी म्हणेन यतीनकडून एक भला मोठा गॅप होता जवळपास डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट याच्या मधोमध जो गॅप होता, जे आमचं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ जे मुख्य व्यासपीठ आहे जुनं आमचं, ते अगदी व्यासपीठाच्या समोर तो स्ट्रोक मायकलच्या बॅटमधून आपण पाहिला. धावा झाल्या त्या 20. आता नक्कीच धावासंख्येला आकार येत आहे या ठिकाणी. जरी दुपारचं हे सत्र जरी सुरू असतं तरी देखील कालच्या दिवसामध्ये आपण 40 धावा 50 धावा देखील या दुपारच्या सत्रामध्ये आपण त्या ठिकाणी डिफेन्स करताना पाहिले आहेत. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पहिला मॅच आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे धावसंख्या डिफेन्स केली. शॉर्ट बॉल मिस्टर स्टोक आहे, मात्र सेफ मध्ये चेंडू लँड होईल. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू लँड झाला. त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नव्हता, मात्र या 2 धावा इझिली पूर्ण. धावसंख्येत भर या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 22. यतीन, जोपर्यंत यतीन आहे तोपर्यंत नक्कीच धावसंख्येचा आलेख वाढण्याची शक्यता जास्त आहे. कारण जर पाहिलं आपण तर आज कदाचित मिलिंद पाटील देखील या टीम मध्ये नाही आहेत, हे देखील आपण पाहू शकाल दहिसर टीम मध्ये. त्याच्यामुळे नक्कीच ते एक बॅटिंग ऑर्डर कमी असेल. अनेक नामवंत खेळाडू आज या टीम मध्ये नाही आहेत.
पुन्हा एकदा मिस्टर स्टोक आहे. यावेळेस देखील हवेत फटका खेळला गेलाय. डीप मध्ये सतीश आहे. वन बॉल चेंडूला फील्ड करतोय डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. थ्रो जाईपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट. षटक सुरू आहे ते तिसरं. धावा झाल्या आहेत त्या 23. जवळजवळ विचार केला तर या इनिंगच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर आतापर्यंत ही जवळपास 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चंद्रशेखर ओवळेकर माजी कर्णधार, एक मी तर म्हणेल हे सितारे आहेत ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम मधील. चंद्रशेखर ओवळेकर, सतीश ठाकूर, रमा ठाकूर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. यावेळेस देखील चेंडू टॉस झाला होता त्या कारणाने प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहिला नाही आहे. यावेळेस देखील मिस्टर स्ट्रोक खेळला गेलाय. काही काळ चेंडू हवेत होता. चंद्रशेखर ओवळेकरनं प्रयत्न तर त्या ठिकाणी केला होता या कॅचच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र भरपूर लांब चेंडू होता. इथे सिंगल पूर्ण केला गेला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. जाऊया आपण डीजेच्या दिशेनं, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. डोळे बंद करून विश्वास ठेवावा अशी ती एकमेव जगात. दर्यात नाही पाणी तेवढा प्रेम भरलाय माय मौलीत. गोड मधाची ग गोड मधाची आहे जणू ती धार. गोड मधाची ग गोड मधाची आहे जणू ती धार. पण आईने लावलेली माया कधीच नाही संपणार. थँक्यू दिलीप येतोय. याच खेळाडूच्या विषयी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. सेमीफायनलचा प्रवास अगदी सोपा करून देणारा तो एकमेव गोलंदाज जुचेंद्रच्या त्या मैदानावर ठरला होता मिस्टर दिलीप. अतिशय सुंदर गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. जुचेंद्र सारख्या संघाला मात्र अतिशय सुंदर फटका खेळला गेलाय. डीपला शतरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होता मिस्टर सतीश ठाकूर, मात्र गॅप मधून हा चेंडू फरार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पाहू शकाल बघा जवळपास पॉपिंग क्रीजच्या भरपूर पुढे आला होता. डान्सिंग डाऊन द पिच खेळला गेलाय. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि या चेंडूला आडव्या बॅटने खेळलं गेलं. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं सतीश ठाकूरला तुम्ही पाहू शकाल चांगला प्रयत्न, म्हणजे शेवटपर्यंत त्या चेंडूवरील नजर सतीश ठाकूरनं हटवली नव्हती. अंतिम क्षणी मात्र चेंडू बीट करून निघून गेला 4 धावांसाठी. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम नक्कीच केलं जाईल. या फटक्याच्या माध्यमातून एक धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29. 29 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. दिलीप एक नामवंत गोलंदाज, बेस्ट बॉलर अवॉर्ड, मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मागच्याच रविवारी जुचेंद्रच्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजानं तो पुरस्कार घेतला होता. तब्बल 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. 32 धावा खर्च केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये दिलीप यानं. आणि त्याच गोलंदाजाला आपण गोलंदाजी ट्रॅक पर ठिकाणी पाहतोय. चला रेडी राहायचं आहे. कांदरपाडा मास्टर्स आणि मुर्दा मास्टर्स या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. ही इनिंग संपली की लगेच दोन्ही टीम कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायला हवेत. यावेळेस बिग हिट, मोठा फटका खेळायचा होता. फटका फसतोय. डीप मध्ये आहे प्रोडक्शनला बेस्ट फिल्डर, वन ऑफ द बेस्ट फिल्डर ओला मास्टर्स मिस्टर बलवा. चुकी मुळीच होणार नाहीये. बलवानं टिपलाय झेल. संपलाय खेळ मिस्टर यतीन पाटील यांचा. आउट. माझी माऊली गो माऊली गो एकवीर माऊली गो. सुखानं ठेव माझे अग्री कोल्यांना रूपेची धर सावली गो. सुखानं ठेव माझे अग्री कोल्यांना
यू. रिप्ले पाहू शकाल. अतिशय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला होता आणि अगदी 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 बाउंड्री लाईन जवळ बलवा. बेस्ट फिल्डर ओला मास्टर्स ओला. आणि हे मी का म्हटलं बलवाविषयी, कारण वाघवेळच्या मैदानावर एक जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण बलवा यांचं पाहिलं होतं. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण त्यानं केलं होतं. त्याच्यामुळे बेस्ट फिल्डर अवॉर्ड हा वाघवेळच्या स्पर्धेमध्ये बलवा यांना दिला गेला होता. त्यामुळेच मी म्हटलं की वन ऑफ द बेस्ट फिल्डर ओला मास्टर्स ओला मिस्टर बलवा. सुंदर कॅच टिपला. यतीन पाटील सारखा एक मोठा फलंदाज त्या ठिकाणी बाद करता आला दिलीप सारख्या गोलंदाजाला. धावा झाल्या ते 29 आणि 29 धावसंख्येवर 4 विकेट्स आतापर्यंत दहिसर मास्टर्स या टीमच्या पडल्या गेलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर दीपेश. यावेळेस नक्कीच लाईन खराब पाहायला मिळते. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या होत आहे ती 29. हे जे काम डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहेत याचंच कौतुक खास अमेरिकेवरून रणजित पाटील RK मोरवा या टीमचे खेळाडू आहेत. आणि नक्कीच कामानिमित्त ते नक्कीच आउट ऑफ इंडिया असतात, अमेरिकेला असतात ते. आणि त्यांच्या माध्यमातून ते कौतुक करण्यात आलं होतं डीबीएन लाईव्हचं. व्हाईटचा इशारा आहे पंचांचा की स्कोर अपडेट अगदी योग्य वेळेवर. कॅमेरा वर्क देखील अतिशय सुंदर, क्लॅरिटी देखील अतिशय सुंदर आहे. हे खास रणजित पाटीलनं खास अमेरिकेवरून ते कमेंट्स दिली होती डीबीएन लाईव्हला. 31 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. स्पिन पाहिलं यावेळेस मात्र लाईन सोडून पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. नाही ते तुम्हाला रिव्ह्यू नाही आहेत, फक्त पंचांना तो अधिकार आहे. पंचांना जर कुठे वाटलं तर ते फक्त DRS घेऊ शकतील. कुठल्याही खेळाडूला DRS उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळे कुठलाही खेळाडू DRS घेऊ नका, तुम्हाला ती मुभा नाही आहे. धावसंख्या झाली ते 32. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आत वळतोय. फक्त चेंडूला डिफेन्स केलं गेलं. 1 धाव इथे मिळेल. बघा चंद्रशेखर ओळेकर त्या ठिकाणी उभे आहेत आणि गोलंदाज स्वतः चेंडू आणण्यासाठी जात आहेत. त्यामुळे चेंडू म्हटलं की काय गरज आहे, मी तरी ते उभा आहे, मी चेंडू फील्ड करू शकतो त्या ठिकाणी. धावा झाल्या त्या 33. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच मिस करतो हा चेंडू, मिस करतो बॅटर हा चेंडू. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला हवाच, कारण चेंडू फक्त शिल्लक 2 होते, त्याच्यामुळे तो एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. आता मात्र हा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 33 झाले आहे. ऑन साईडला जोरकस फटका खेळला गेलाय. मिडविकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक सतीश ठाकूर चेंडूला फील्ड करतायत. स्ट्राइक एंडला थ्रो, अतिशय सुंदर थ्रो खेळला गेलाय. अचूक थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय. आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र दुसरी धाव करताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय विनोद. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4थं षटक या ठिकाणी संपलं आहे. आणि 4थ्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय. त्या ठिकाणी 34 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत आणि 35 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत त्या ओवळा स्पोर्ट्स ओवळा या टीमला. येणारे 24 चेंडू आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 35. बघा तुम्ही पाहू शकाल. विरार पूर्ववासिनी, विरारची आदिशक्ती आई चंडिका मातेचं मंदिर, जीवदानी माफ करा आई जीवदानी मातेचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळते. सुंदर सुंदर असं चलचित्र या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून टिपलं जात आहे. पूर्ववासिनी आहे विरार पूर्ववासिनी, आदिशक्ती, आदि माया आणि काय चलचित्र डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून टिपली जात आहेत. आणि त्यासाठी नक्कीच या चॅनलची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. या चॅनलला डिमांड मोठ्या प्रमाणात आहे. मात्र हे चॅनल भरपूर बिझी असतं. आपला वेळ त्यांच्या नक्कीच ते कमी देत आहेत अनेक स्पर्धांना. डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी आई, डोंगरची राणी माझी जीवदानी
थँक्यू. थोडंसं थांबवतोय. जीवदानी मातेचं मंदिर तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल आणि ते गाणं देखील डीजेच्या माध्यमातून लागलं गेलं. नक्कीच आम्ही त्या दिशेने येणार आहोत. सध्याच्या घडीला आपण वळूया त्या ठिकाणी नाणेफेकीच्या दिशेने. चला ओळखपट 16 ज्या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणीच तुम्हाला बसायचं आहे. लक्षात ठेवा इथे कुठेही इकडे तिकडे बसू नका. चला कांदरपाडा टीम कॅप्टन आणि मुर्धा टीम कॅप्टन टॉस करून घ्यायचं आहे. आयोजकांना विनंती करतो योगेश घरत. चला आपण नाणेफेक करून घेऊया लगेच त्वरित. आणि दोन्ही टीम कॅप्टन कांदरपाडा यस ग्रेक आपण यायचं आहे आणि लाला माची आपण देखील यायचं आहे या ठिकाणी. सन्माननीय गोविंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सगळ्यात आधी आपण दोन्ही टीम कॅप्टनचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. या ठिकाणी लाला माची मुर्दा मास्टर्स टीमचे कॅप्टन यांचं स्वागत आणि सन्मान. वेलकम लाला, वेलकम मुर्दा मास्टर्स, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर कांदरपाडा मास्टर्स ग्रेक यांचं देखील स्वागत. वेलकम ग्रेक अँड वेलकम कांदरपाडा, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. गोविंद पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन्स विन झालाय आणि यस टॉस विन. मुर्दा संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय जाहीर करायचा आहे. तर या ठिकाणी निर्णय देखील जाहीर केला जाईल. मात्र वळूया आपण या मॅचच्या दिशेनं. टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे दहिसर मास्टर्स या टीमनं विजयासाठी. ते तब्बल 35 धाव्याचं. आणि ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतो हलकासा बदल. इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक विरारचा सुपुत्र, विरारचा गोड आवाज धनंजय पाटील यांना. वीरारचे डोंगराला, वीरारचे डोंगराला, वीरारचे डोंगराला, वीरारचे डोंगराला. चली लखवा जुदानी आईचे दर्शनायला, चली लखवा जुदानी आईचे दर्शनायला. थँक्यू. जिच्या पदस्पर्शाने झालेली संपूर्ण विरारची पावन नगरी आहे त्या आई जुदानी मातेचं आपण पाहिलं तर डोंगर तिथं पायथा. आणि खास करून आपण पाहिलं तर आई जुदानी मातेचा जो फोटो आहे तो सध्या स्क्रीनवरती दाखवण्यात आलाय. पुन्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. पहिलाच बॉलवरती मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय मिड विकेटला. खेळाडू तैनात. पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 1 रन. धावा करायच्यात 35. कालपासून एक गोष्ट आपण या मैदानावरती पाहिलं त्यापूर्वी भरत राऊत सरांचा गोड आवाज ऐकलात, व्हॉइस ऑफ पांजू. एक गोष्ट ज्यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा बॅटिंग केलं तो संघ कालच्या दिवसापासून आपण विजयी होताना पाहिलेला आहे. आजही तसं चित्र सुरू आहे. परंतु या मॅच मध्ये काय बदल होईल का याची चर्चा असणार आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. बागपुडला गेलेला का त्यानं स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला फील केलं, फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 2 धावा. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर डीबीएन लाईव्हच्या वतीनं मात्र दाखवली जात आहेत. अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. लाईक शेअर कमेंट करायला आपण विसरू नका. डीबीएन लाईव्हला धावा 2. पुण्यात मात्र एक चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र निघून जातोय ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत बॉल फील केलेत तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मात्र इझिली कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 4. पुढचा मॅच असेल कांदरपाडा वर्सेस मुर्धा. त्यानंतर जुचंद्र वर्सेस एक्सर ए, मीरा वर्सेस नारंगी बी आणि नवघर वर्सेस कोलशेत यांसारखे संघ तुम्ही आज या मैदानावरती पाहणार आहात. पहिला 3 बॉलचा काय संपला धावा 4. बबान
बबनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला खेळलाय रमाकांतच्या बॅटमधून फटका तर चांगला खेळलाय बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार कव्हर बाउंड्री लाईनला भेदत असताना रमाकांत यांच्या बॅटमधून दे दनादन चौकार. थँक्यू. आज स्वतः डिझर्व बिल्डरची भूमिका प्रवीण पाटील बाबू मात्र निभावताना पाहायला मिळतं. धावा फलकावरती 8. बबन पुन्हा तयार. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय. आधीच्या बॉलवरती मोहर उमटवली होती चौकाराची. आता मात्र त्याच्यापेक्षाही अधिकतम फटका खेळलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6. सिक्सर. दर्याचं राज आम्ही मुंबईचं राज आम्ही दर्याचं राज आम्ही थँक्यू. धावा फलकावरती 14. काय बॅटिंग सुरू आहे. रमाकांत नाम तो सुना योगा. पुन्हा एक कडक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपला फॉलोदर मध्ये मात्र अडवण्याचा प्रयत्न बबन यांनी केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. रन झाल्यात 14. 18 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 21 धावेची गरज. पहा शेवटचा बॉल कशा प्रकारे राहिला होता. तिथे कॅच घेण्याचा प्रयत्न बबन यांनी केला. वेगाने बॉल आला होता आणि वेगाने आलेल्या बॉलवरती कॅच मात्र नाही. तिथे मात्र कॅरी करू शकलेत. 1 ओव्हर 14 रन मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 14. ओला संघाचे आपले फोटोग्राफर देखील खूप चांगलं काम करतायत. कारण की आयुष्य असंच असतं. काही गोड गोष्टी असतात त्या तुम्हाला त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या लेन्समध्ये तुम्हाला पकडायच्या असतात आणि चेहऱ्यावरती असलेली स्माईल. सध्या आमच्या दोन्ही कॅमेरामॅन तेही चांगलं काम करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले फटका खूप चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मिसफील्ड. मोठं मैदान आहे इथे तर रन धावून घेतला जात आहे. 2 धावा तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 16. एका बाजूला आपण पाहिलं तर ओवला मास्टर, दुसऱ्या बाजूला दहीसर मास्टर आहेत, लिजन आहेत. आणि आज त्या लिजन मधली ही लढाई तुम्ही मैदानावरती पाहतात. नारंगीच्या मैदानावरती रन झाला 16 धावा. पुढचा बॉल. फटका कडक खेळलाय. चेंडू मात्र समोर मात्र हिट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला अडवलं. फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 17. पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. करंट रन रेट 12.75. रिक्वायर्ड रन रेट 6.75. चांगला ठेवलाय. ओव्हर फुलटस बॉल त्याला कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये दांडी गुल होत असताना पाहायला मिळत आहेत. रमाकांत यांची. रमाकांत मैदानाच्या बाहेर गॉन. बोल आमचे धंद्याला भोर लुटतो आम्ही सागराला दर्यान जातो मावर माराला आम्ही मुंबईचं राज हाव दर्या दिलाचं राज हाव आम्ही मुंबईचं राज हाव दर्या दिलाचं राज थँक्यू. खूप चांगलं डीजेच्या माध्यमातून गाणं वाजवलं जातात. आपण सर्व आगरी कोळी आहोत आणि आगरी कोळी खेळाडू आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळत आहेत. 40+ खेळाडू आहेत सर्व आणि एक पिढी ज्याने खरं एक काल ज्याने गाजवलाय तेच खेळाडू आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. चांगली डिझर्व प्रेडिंग सध्या प्रवीण पाटील बाबू करतायत. सांगून देतात आगरी कोळी कशा प्रकारे सॉंग वाजवायला हवेत. ती गाणी मात्र ते वाजवत आहेत. धावा फलकावरती 17. लॉस ऑफ 1 विकेट. नवीन खेळाडू मिलिंद मैदानावरती आलेले आहेत. एका बाजूला सतीश, दुसऱ्या बाजूला मिलिंद. करायच्यात 15 बॉल. 15 बॉल मध्ये 18 धावांचं लक्ष मैदानावरती असणार आहेत. हर्षदला ज्यासाठी घेऊन आले होते ते काम हर्षदनं केलंय. त्याने विकेट मिळवलाय 3ऱ्या बॉलवरती. हर्षद समोर पुन्हा मिलिंद. पुढचा बॉल.
फटका समोर खेळलाय, चांगला स्ट्रोक खेळलाय, चेंडू मात्र निघून जातो, क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंग ऑफला, जवळपास येतात पुढे, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात, एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती जाऊन पोहोचतात 18 धावा. अर्ध्यापेक्षा अर्धा पल्ला गाठला गेला, त्यापेक्षा आता तुम्हाला अर्धा पल्ला गाठायचा आहे, ते प्रयत्न मैदानावरती करायचे आहेत. टीम दहिसर मास्टरला धावा रोखायच्या तर ओवला मास्टरला या मॅच मध्ये रन करायचे आहेत. पुढचा बॉल लोवर फुलटस बॉल, त्याला मात्र फक्त फ्लिक केलाय, बॉल निघून जातो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, एका धाबेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल का, तर यस डेफिनेटली एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. हळूहळू हा खेळ थोडा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतात सतीश आणि मिलिंद, दोघांनाही माहित आहेत ही मॅच आपल्या हातामध्ये आहे, जास्त काही करण्याची गरज नाही, सिंगल घ्यायचं, स्ट्राईक रोटेशन करायची, दुसरा एंडला जाऊन मात्र संपूर्ण मॅचचा आनंद घ्यायचा. पाठीमागे खेळलाय, सुपला खेळलाय, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्ग होत असताना चेंडू सीमारेषेच्या पार पलीकडे निघून गेलाय, सुपला सक्सेसफुल मिलिंदच्या बॅट मधून. सपान कोणाचा गपरलाय, स्वप्नानं आईली एक विरमाय, स्वप्नानं आईली एक विरमाय, साऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा. पहा एक्शन रिप्ले मध्ये स्क्रीन वरती सफल झाले होते, पाठीमागे आधीच बॉम्ब बनवलं होतं, बॅट मात्र तितकी चांगली फिरवलीत आणि हा सुपला शॉट खेळत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा मिळाल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 23. आता सरासरी मैदानावरती जर पाहिले तर रिक्वायर्ड रन रेट आहे 6ची, यानी की येणारे षटक अजूनही मैदानावरती आहे. 2 षटकांमध्ये रन करायचे 12 बॉलमध्ये 12 धावेचं लक्ष. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ हे मैदान आपण सध्याच्या घडीला पाहतायत, डीबीएन लाईव्हच्या वतीनं मात्र ही दृश्य दाखवली जात आहेत. ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळत आहेत, चांगलं नेचर, चांगलं वातावरण, मैदानाच्या सभोवताली आपण पाहिलं तर हिरवीगारी झाड आहेत ती तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये असलेले सुंदर असं मैदान. 12 बॉलमध्ये 12 धावेचं लक्ष असणार आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये आता खूप चांगला तालमेल पाहायला मिळतोय. एका बाजूला सतीश 4 मध्ये 5 त्यांनी बनवल्यात, मिलिंद यांनी 2 चेंडूमध्ये 5 धावा बनवलेल्या आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्यात 12. पहिलाच बॉल पंच सांगतात डेड बॉल, परशुराम पाटील गंभीर पंचांच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजूला पंच जगदीशजी यांना आपण पाहतात. अग्रिकुली समाज सामाजिक संस्था पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर पूल नाही करू शकले, चेंडू मात्र निघून जातो, क्षेत्ररक्षक येतात वेगाने बॉलवरती, एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतात. येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये रन करायच्यात 11. बाहेरून काहीतरी आवाज आला होता, परंतु आता तेच सांगतात सतीश थोडस वेट करण्याची गरज आहे. परफेक्टली सर्व काही सुरळीत सुरू आहेत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी मात्र व्हायचं आहेत, परंतु थांबवलं योग्य वेळी. योग्य कॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात 25 धावा. येणारे चेंडू मैदानावरती शेष 10 चेंडू मध्ये रन करायचे अजूनही 10. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न जारी आहेत आणि करावे लागणार आहेत प्रयत्न. पुन्हा मात्र स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप करायचा होता परंतु परफेक्ट कनेक्शन नाही होऊ शकलं. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सक्सेसफुल. आता मात्र जोखीम पत्करली होती, त्या जोखीम मध्ये यशस्वी पाहायला मिळाले सतीश. 2 धावा कंप्लीट केल्या, 2 धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 27-27. जे बॉल टू बॉल इक्वेशन चाललं होतं आता ते थोडं कमी केलंय. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 9 चेंडू मध्ये रन करायचे आहेत 8. या मॅचला जिंकण्यासाठी ओवला मास्टरला दहिसर मास्टरच्या अगेन्स्ट. दहिसरला काहीतरी आता वेगळं करावं लागेल. हे स्क्रीनवरती दृश्य आहेत, एका बाजूला बॅटर दुसऱ्या बाजूला बॉलर. दोन्ही कॅमेरामॅनचे कौतुक करायला हवेत. एकाच वेळी स्क्रीनवरती मात्र दाखवले जात आहेत. आमचे एडिटर पूल केलाय, फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलाय. जसं म्हटलं होतं की बॉल टू बॉलचं इक्वेशन चाललं होतं, थोडस वरचढ होतं, आता पुन्हा ते इक्वेशन आलंय. 8 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती रंगलाय. आगरी कोली मास्टर चषकाचा हा थाट. तुला पाहून पडली माझी विकेट, हो द लाईफ तुझ्याशी सेट. ओय मेरी जान मी तुझी फॅन, ओय मेरी जान मी तुझी फॅन. तूच नवरा हवा, क्रिकेट वाला हवा, मुलगा क्रिकेट वाला
थँक्यू. गाणंही लागलंय क्रिकेटवाला हवा. आणि पहिली लाईन पाहिली तर पहिल्या लाईन मध्ये ते सांगितलं होतं की तुझी विकेट पडली. आता विकेट मैदानावरती घेतला ओला मास्टर संघाची दैसर मास्टर टीमने. क्रिकेटचा खेळ असाच खेळ असतो जो नेहमी कालांतराने बदलत असतो, वेळोवेळी श्रणाश्रणी वेळी बदलत असतो. आता देखील प्रेक्षकांना तशीच मॅच हवी आहे. आणि 40+ क्रिकेट जर पाहिलं ना, मग नुसतं 40+ क्रिकेट नाही आहेत. 40+ म्हणतं तर मास्टर माइंड आहेत. एक काल ज्याने गाजवलाय, एक काल ज्याने पाहिलंय. सुरुवातीला एवढं होतं की फक्त लाईव्ह प्रक्षेपण होतं. कदापि त्या काली जर लाईव्ह प्रक्षेपण असतं तर आणखीन मजा आली असती. मग यातले तुम्हाला हिरो जे आहेत ना ते चमकताना पाहायला मिळाले असते. 8 मध्ये 8. पटका हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलवरती वेगाने पुढे येतात. बॉल फील करतायत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. फेकी. ओ पैकी तो ओढी खराब झाले का आता त्याची चर्चा मैदानावरती थोडा वेळ घेतला होता क्षेत्ररक्षकाने. त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष आहे 7 आणि 7 बॉल मध्ये रन करायचे 6. चंद्रशेखर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मिलिंद, तिसऱ्या बाजूला यतीन पाटील दैसर मास्टर संघाचे खेळाडू आहेत. आता शेवटचा बॉल यतीनला चांगला टाकायचा, दुसऱ्या बाजूला चंद्रशेखरला चांगला खेळायचा आहे. फिरवलाय बॉलला. फटका देखील चांगला खेळलाय. रीड करत असताना बॉलला पाठवलाय. चंद्रशेखर यांच्या बॅट मधून हा लॉंगेस्ट सीट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 वाला. आणि हा मॅच जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम ओला मास्टरनं 8 विकेटनं. अभिनंदन. माझी हार्टबीट वाढते मैदानी, माझी हार्टबीट वाढते मैदानी, तुला बघते क्रिकेट वाला हवा पोरगा, क्रिकेट वाला हवा, क्रिकेट वाला हवा पोरगा, क्रिकेट वाला हवा हवा. पहा शेवटच्या बॉलवरती खेळलेला हा फटका फिनिशअप केला चंद्रशेखर यांनी. आणि बॉलला डिस्पॅच करत असताना आमच्या कॅमेरामॅनने खूप चांगलं वर्क केलं. शेवटपर्यंत बॉल कॅप्चर केलात आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना मॅच जिंकलायत. टीम आपण पाहिलं तर ओला मास्टरनं 8 विकेटनं हस्तांदोलन केले जातात. क्रिकेटचा खेळ, तुमचे मैत्रीपूर्ण संबंध क्रिकेटमध्ये नेहमी राहावे यासाठी आपण पाहिलं तर हस्तांदोलन करत असताना आपण दोन्ही टीमला पाहतात. दैसर